नमस्कार, मी राजरत्न जोंधळे. टॉप न्यूज मराठीमध्ये आपलं स्वागत. मराठी असे आमुची मायबोली असं म्हणणाऱ्या प्रत्येक मराठी भाषिकांचा आनंद गगनात मावत नाहीये. ज्यामागे कारण आहे ते मराठी भाषेला मिळालेल्या अभिजात दर्जाचं. केंद्र सरकारकडून मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा प्रदान करण्यात आलाय. मराठीसह पाली, प्राकृत, आसामी, बंगाली भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळालाय. मात्र अभिजात भाषेचा दर्जा मिळणं म्हणजे काय आणि त्यानं मराठी भाषेला काय फायदा होईल आणि हा दर्जा मिळवून देण्यासाठी कोणी कोणी प्रयत्न केले, पाहूया टॉप न्यूज मराठीच्या या स्पेशल रिपोर्टमधून. भारतातील कोणतीही भाषा 1,500 ते 2,000 वर्ष जुनी असेल आणि त्या भाषेचा अजूनही बोलण्यासाठी उपयोग होत असेल तर अशा भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळवण्यासाठी अर्ज करता येतो. मराठी भाषेलाही अभिजात भाषेचा दर्जा मिळवण्यासाठी अनेक वर्षांपासून प्रयत्न सुरू होते. ज्येष्ठ साहित्यिक डॉक्टर रंगनाथ पठारे यांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन करण्यात आली. या समितीत प्राध्यापक हरी नरके, डॉक्टर नागनाथ कोतापल्ले, डॉक्टर कल्याण काळे, प्राध्यापक आनंद उबाळे, डॉक्टर श्रीकांत बहुलकर, प्राध्यापक मधुकर वाकोडे, सतीश काळसेकर, डॉक्टर मैत्रेयी देशपांडे, परशुराम पाटील आणि राज्य सरकारच्या भाषाविषयक संस्थांच्या संचालकांची सदस्य म्हणून नेमणूक केली. या समितीने प्रचंड अभ्यास करून 435 पानांचा अहवाल तयार केला आणि 2013 मध्ये तो सादर करण्यात आला. त्यानंतर काल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा देण्याचा निर्णय घेण्यात आला. मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळाल्यानंतर राज्यभरात आनंदाचं वातावरण आहे. मात्र हा दर्जा मिळाल्यामुळे आपल्याला नेमका काय फायदा होईल हे देखील जाणून घेऊयात. अभिजात भाषेचा दर्जा मिळाल्यानंतर त्या भाषेचं स्वतंत्र भवन उभारलं जातं. त्या भाषेतील साहित्याचा प्रसार करण्यासाठी काम केलं जातं. तसंच देशभरातील विविध विद्यापीठांमध्ये ही भाषा शिकवली जाते. त्यामुळेच अनेक साहित्यिक हे मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळवण्यासाठी आग्रही होते आणि हा दर्जा मिळाल्यानंतर त्यांच्यामध्येही आनंदाचं वातावरण आहे. याविषयीची प्रतिक्रिया महाराष्ट्र साहित्य परिषदेचे कार्याध्यक्ष मिलिंद जोशी यांनी दिली. पाहूयात. मराठी भाषेला केंद्र सरकारने अभिजात भाषेचा दर्जा दिलाय, याचा अतिशय आनंद होतोय. मराठीला अभिजात भाषेचा दर्जा मिळणं हा केवळ अस्मितेचा विषय नव्हता, तो अभिमानाचाही विषय होता. भारतातल्या अन्य भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळतो आणि मराठीला का मिळत नाही अशी खंत कोट्यवधी मराठी भाषकांची होती. मला सांगायला आनंद होतो की महाराष्ट्र साहित्य परिषदेने मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळावा यासाठी गेली 8 वर्ष लोकचळवळ उभी केली. पंतप्रधान कार्यालयाला 1 लाख पत्र पाठवली. त्याची दखल पंतप्रधान कार्यालयाला घ्यावी लागली आणि पुढे सगळा पत्रव्यवहार हा महाराष्ट्र साहित्य परिषदेशी सुरू झाला. राजकीय इच्छाशक्तीला आव्हान करण्यासाठी महाराष्ट्र साहित्य परिषदेने सर्व राजकीय नेत्यांच्या प्रमुखांची भेट घेतली. दिल्लीतल्या 48 खासदारांना पत्र लिहिली. एवढंच नव्हे तर 2018 साली दिल्लीमध्ये जाऊन धरणे आंदोलन केलं. महाराष्ट्रातल्या एखाद्या साहित्य संस्थेने दिल्लीमध्ये जाऊन धरणे आंदोलन करण्याची ही घटनाच ऐतिहासिक होती. काही दिवसांपूर्वी माननीय मुख्यमंत्री हे महाराष्ट्र साहित्य परिषदेत आलेले होते. त्यावेळेला त्यांचा सत्कार झाल्यानंतर बोलताना मी म्हणालो की आपण लाडकी बहीण ही योजना राबवत आहात, तर आपण लाडकी भाषा ही योजना राबवून मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळवून द्यावा आणि त्यांनीही पाठपुरावा केला. तर यामध्ये सगळ्यांचं श्रेय आज हरी नरके हयात नाही आहेत, त्यांची मला तीव्रतेने आठवण होते की विविध व्यासपीठांवरून, विशेषतः साहित्य परिषदेच्या व्यासपीठांवरून हा विषय त्यांनी सातत्याने मांडला. पण संस्थात्मक पातळीवर जी एक लोकचळवळ उभी करण्याची आवश्यकता होती ती महाराष्ट्र साहित्य परिषदेने पूर्ण केली आणि आज कोट्यवधी मराठी भाषिकांचं स्वप्न हे साकार झालंय असं म्हटलं तर काही वावगं ठरणार नाही. आता मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळाला तर आता मराठी भाषिकांची मोठी जबाबदारी आहे की त्यांनी मराठीमध्ये लिहिलं पाहिजे, मराठीमध्ये बोललं पाहिजे, मराठीमध्ये स्वाक्षरी केली पाहिजे. कारण मुळामध्ये आपल्यातल्या मराठीपणाची ज्योत तेवत ठेवणं हे खूप महत्वाचं आहे. कारण भाषा आणि संस्कृतीची स्पंदनं प्रथम मनामध्ये उमटतात आणि नंतर ती उच्चारातून आणि कृतीतून प्रकट होतात. त्यामुळं आपलं भाषाप्रेम हे आंतरिक जाणीवातून प्रकट झालं पाहिजे. त्यामुळं आता दर्जा मिळालेला आहे तर आपण मराठीवरचं आपलं प्रेम सिद्ध करण्याची वेळ आली असं मला वाटतं. मी सर्व मराठी भाषकांना मनपूर्वक या निमित्ताने शुभेच्छा देतो आणि केंद्र सरकारचे अभिनंदन करतो
की त्यांनी हा निर्णय घेतला. कोट्यावधी मराठी भाषिकांचं स्वप्न आज साकार झालंय. मराठीला अभिजात भाषेचा दर्जा मिळालाय. त्यामुळे आता तरी मराठीमध्ये सुरू असलेली इतर भाषांची भेसळ बाजूला करून सर्वांनी मराठी भाषेचा वापर करणं, मराठी जास्तीत जास्त आणि चांगल्या दर्जाचं साहित्य निर्माण करणं गरजेचं आहे. अशाच महत्त्वपूर्ण बातम्यांसाठी पाहत राहा टॉप न्यूज मराठी. आपला महाराष्ट्र, आपली बातमी. 25 वर्षांचा प्रदीर्घ अनुभव व अत्याधुनिक तंत्रज्ञान यांनी सुसज्ज असे पुण्यातील आकाश आय क्लिनिक व लेझर सेंटर. रोबोटिक पद्धतीने वेदनारहित मोतीबिंदू शस्त्रक्रिया, तेही विना टाका व विना इंजेक्शन. मेडिक्लेमची सुविधा व सेम डे डिस्चार्ज. लेसिक लेझरने चष्म्यापासून कायमची मुक्ती फक्त 10 मिनिटात. काचबिंदू, रेटिना, ड्राय आय, मायोपिया अशा अनेक डोळ्यांच्या विकारांवर उपचार म्हणजेच आकाश आय क्लिनिक आणि लेझर सेंटर. CTR कंपनी जवळ, विमान नगर, नगर रोड, पुणे. संपर्क 8888173100. Come on guys, hurry up. अरे सुन ना, एक ब्रेक ले लेते हैं. Guys, I'm telling you, तुम लोगों को सही से ट्रैकिंग नहीं आता. But that's okay, you can learn. रोज का ढक्कन देना. तो ये रेड वाला है, सही वाला देना. अबे ढक्कन, पहले तो सही पानी पीना. Manikchand Oxyrich, proudly Indian.